तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। असे सुंदर टेस्टी मोमोज तयार झालेत। तळलेले पण आहेत आणि न तळलेले पण आहेत। नमस्कार सगळ्यांना, कशा आहात? छान असाल अशी आशा करते। आज मी करत आहे मोमोज। त्याच्यासाठी सपाट वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे हे मेजरमेंटनं। आणि हा कोबी घेतलेला आहे, 2 गाजरं, कांदा, शिमला मिर्च, 7-8 एक लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं आणि कोथिंबीर, एवढं सामान घेतलंय मोमोज करण्यासाठी। आता मळण्यासाठी हा मैदा ओतून घेतलाय। चवीनुसार मीठ टाकून घेते। आता मळून घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं। मोमोज करण्यासाठी भाज्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या। गाजर आणि कोबू आणि शिमला मिरच, कांदा हे बारीकच चिरून घ्यायचं, म्हणजे छान लागते। मैदा असा मळून घेतला, आता 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा। भाज्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, बघा अशा बारीक चिरलेत। हा कांदा, हे गाजर, हा कोबू खिसून घेतलाय, कोथिंबीर, शिमला मिर्च आणि लसूण आणि आलं कुटून घेतलंय। असं सगळं बारीक सुंदर असं चिरले, रंगीबेरंगी, किती छान दिसतंय बघा। थोडंसं तेल ओतून घ्यायचं, लसूण आणि आपण आलं पेस्ट केली ना ती परतून घ्यायची। कांदा टाकून घ्यायचा, आधी कांदा चांगला जरा परतून घ्यायचा। आता कोबी टाकून घेऊया आपण। भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या। आता गाजर टाकूया आपण आणि शिमला मिर्च, कोथिंबीर, शिमला मिर्च असं सगळं टाकून घेऊन चांगलं परतायचं। आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाज्या छान परतल्या जातात। मिरे पण टाकून घ्यायचे ना, छान लागतात मिरे पण। आपण कुटून घेऊया मिरे। आता आपण थोडे मिरे टाकून घेऊया। भाज्या ना अशा परतून घ्यायच्या, चांगल्या मस्त झाल्यात भाज्या परतून अशा। आता थंड करण्यासाठी ताटात ओतून घेते। थंड करून घ्यायच्या भाज्या, पसरून थंड करून घ्यायचं। किती सुंदर दिसते रंगीबेरंगी कलर भाज्यांचा। करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे भांड्यात, आणि ही चाळण आहे, या चाळणीला मी तेल लावून घेते। आता छोट्या छोट्या पुऱ्या केलेत ना, अशा आपण करून घेऊया लाटून। घरी पण विकत सारखे टेस्टीज मोमोज होतात। आता आपण मोमोज भरून घेऊया। कडेला थोडंसं पाणी लावून घेऊया, म्हणजे चांगलं चिकटते। त्याचा आकार पण खूप छान द्यायचा, खूप विकत सारखाचा आकार येते। असं सुंदर भरून घ्यायचं। आणि आता असे सगळे भरून घेते आणि वाफलत ठेवते।
आता अजून एक लाटून घेतले पुरीसारखं, त्याला पण पाणी लावून. आणि ज्याला ना आकार देता येत नाही त्यांनी मोदक सारखं करून जरी घेतलं तरी तीच टेस्ट लागते, टेस्ट काय वेगळी येत नाही. पण थोडा प्रयत्न केला ना तर छान तशी पण आकार खूप छान येतो. असा सुंदर आकार. सेम विकत सारखा आकार. हा असे असतात विकतचे बघा. हा किती सुंदर आहे, असेच विकतचे असतात बघा. असे सगळे मोमोज तयार झालेत. आता चांगले वाफलून घेते, 15 ते 20 मिनिट लागतील वाफलायला. आता झाकून ठेवते. असे छानपैकी थोडेसे लालसर होतोपर्यंत तळून घ्यायचे. असे सुंदर मोमोज तयार झालेत. तळलेले पण आहेत आणि न तळलेले पण आहेत, दोन्ही पण प्रकारचे आहेत मोमोज. आपण तळलेले पण खाऊ शकतो आणि न तळलेले पण करू शकतो. असे टेस्टी टेस्टी सगळ्यांना आवडणारे मोमोज तयार झाले. स्टीम मोमोज, फ्राय मोमोज असे 2 प्रकारचे मोमोज आपण करू शकता. आपण 2 प्रकारचे मोमोज करू शकतो, स्टीम मोमोज आणि फ्राय मोमोज.